हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 12th चॅप्टर आहे ज्याचे नाव आहे फूड फॉर ऑल म्हणजे काय तर अन्न सर्वांसाठी. आता बघा, आपण वेगवेगळी कामं करण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया होतात तर त्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अन्न घेतो. मग आपली अन्नाची गरज कुठून भागते? तर त्यासाठी आपण शेती करतो किंवा थोडक्यामध्ये बघा त्यासाठी आपण वेगवेगळ्या वनस्पतींवरती अवलंबून असतो. मग हे झालं आपल्या पुरतं म्हणजे मानवापुरतं. बट आपण अदर जे काही अॅनिमल्स आहेत त्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काय होतं? तर जे काही अॅनिमल्स आहेत तर त्यांचा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अॅनिमल्स सुद्धा, आता काही अॅनिमल्स हे कार्निवर्स आहेत म्हणजे ते इतर प्राण्यांची शिकार करून खातात. तर काही अॅनिमल्स हे हार्बिवर्स आहेत म्हणजे काय तर ते फक्त गवत घासपूस खाऊन जगणारे असतात थोडक्यात. तर काही अॅनिमल्स हे असे असतात मुलांना जे की दोन्ही खातात म्हणजे त्यांना समजा मांस नाही भेटलं तर ते गवत किंवा मग इतर जे काही वनस्पती आहेत ते खाऊन जगतात. तर त्यांना आपण ऑमनिवर्स म्हणतो. ओके, तर हे झालं ओव्हरऑल सर्व प्राण्यांचं. मग आता आपल्याला अन्न मिळतं, फूड फॉर ऑल, सर्वांसाठी अन्न. आपण यापूर्वीचा जो काही पाठ होता त्यामध्ये पाहिलं की आपल्या बेसिक नीड्स मध्ये काय काय येतं, आपल्या मूलभूत गरजांमध्ये काय काय येतं. तर त्यामध्ये बघा, अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध व स्वच्छ पाणी, त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण आणि वीज. आता हे काही गोष्टी याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत किंवा त्या ऍड करणं काळाची गरज आहे. ओके, त्यानंतर बघा, आता आता आजच्या भागामध्ये आपण बऱ्याचशा नवीन गोष्टी पाहणार आहोत आणि काही गोष्टी तुम्हाला ठाऊक ही असतील. तर त्या गोष्टींचं तुमच्यासाठी एक छोटंसं रिव्हिजन असेल असं समजा. सुरुवातीलाच पाठाच्या आपल्याला कॅन यू टेल या संदर्भाखाली तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात आलेले. तर बघा, विच व्हेजिटेबल्स डू वी गेट अराउंड द टाइम ऑफ दिवाळी, विच फ्रुट्स, विच ग्रेन्स. जेव्हा दिवाळीची वेळ असते किंवा दिवाळीच्या जवळपास आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाज्या मिळतात, कोणत्या कोणत्या प्रकारची फळं मिळतात किंवा कोणत्या प्रकारचे धान्य मिळतात. तर बघा, त्या ठिकाणी आपल्याला दिवाळीच्या आसपास आपल्याला बऱ्याच वेळेला सोयाबीन असेल किंवा मग फ्रुट्सचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी बरेचसे फ्रुट्स आपल्याला मिळतात. किंवा दिवाळीच्या नंतर जर आपण विचार केला तर बोर किंवा मग चिंच असे फ्रुट्स, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे की व्हॉट आर द सीझन्स फॉर ज्वार. ज्वारीचे सीझन काय? बाजरीचं, गव्हाचं, आंब्याचं, ऑरेंजेसचं आणि जॅकफ्रूटचं सीझन काय? आता प्रत्येकाचे सीझन्स हे वेगवेगळे असतात. मग त्या पिकानुसार अवलंबून असतं की त्याचा सीझन कोणता असणार आहे, त्याला किती प्रमाणामध्ये उष्णता लागते, त्याला किती प्रमाणामध्ये पाणी लागतं किंवा त्या पिकाला किती प्रमाणामध्ये त्याला जास्त उष्णतेची थंड हवामानाची गरज असते, ते त्यावरती अवलंबून असतं. त्यानंतर पुढे बघा, विच पार्ट्स ऑफ द प्लांट्स डू वी यूज ॲज फूड. तर आपण प्लांट्सचा, वनस्पतीचा कोणता भाग हा अन्न म्हणून वापरतो? अर्थातच बऱ्याच वेळेला त्याचे लिव्स किंवा त्याचे जे काही सीड्स असतात, सीड्स, फ्रुट्स हे आपण अन्न म्हणून वापरत असतो. नेक्स्ट बघा, आता ते हिअर ॲग्रिकल्चर. आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला समजून घेतलं की मानवाची अन्नाची गरज ही प्रामुख्यानं शेतीद्वारे काय केली जाते, भागवली जाते. मग या ऍग्रिकल्चरचे दोन सीझन्स आहेत, दोन ऋतू आहेत. म्हणजे बघा, भारतामध्ये ज्या पद्धतीने 3 ऋतू असतात, कोणते कोणते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. मग तशाच पद्धतीचे शेतीचे सुद्धा 2 ऋतू असतात ज्यांना आपण खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम म्हणतो. काय काय असतात ते समजून घेऊया. वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स. आपल्याला प्लांट्स पासून काय मिळतं? फूड मिळतं, अन्न मिळतं. For that purpose, we sow grains in fields and plant fruit trees in orchards. तर त्याच उद्देशानं आपण काय करतो? वेगवेगळी धान्य पेरतो, त्यांची मशागत करतो, त्यांची काळजी घेतो. आपण काय करतो? मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मोठ्या फील्ड्स वरती म्हणजे शेतांवरती धान्य पेरतो. की आपण एक एक सीड लावतो का? नाही, तर आपल्याला ते पेरावं लागतं. पण बरीचशी अशी सुद्धा पिकं आहेत की ज्यामध्ये आपल्याला एक एक बिया काय कराव्या लागतात? पेराव्या लागतात.
प्लांट फ्रूट ट्रीज इन ऑर्कॅड्स. ऑर्कॅड्स म्हणजे काय, तर ज्याला आपण फळबागा म्हणतो थोडक्यात, तर फळबागा असतील अशा पद्धतीची आपण वेगवेगळ्या प्रकारे शेती करत असतो. अबाउट 60% ऑफ द लँड ऑफ अवर कंट्री इज इन यूज ऑफ ऍग्रिकल्चर. तर आपली जवळपास 60% जमीन भारतातली ही शेतीसाठी वापरली जाते. देअर आर 2 मेन ऍग्रिकल्चर सीझन्स इन अवर कंट्री. आपल्या देशामध्ये ऍग्रिकल्चरचे शेतीचे 2 सीझन्स आहेत. कोणते कोणते सीझन्स आहेत ते सी हिअर. यामध्ये बघा, द सीझन फ्रॉम जून टू ऑक्टोबर इज कॉल्ड खरीफ सीझन. ओके, पहिला सीझन कोणता समजला आपल्याला, दॅट इज खरीफ. तो कुठून कुठेपर्यंत असतो, तर तो असतो जून पासून कुठपर्यंत, ऑक्टोबर पर्यंत. ओके, तर इथपर्यंतच एक सीझन आहे ज्याला आपण खरीप हंगाम म्हणतो. या सीझनची खासियत काय, या सीझनचं वैशिष्ट्य काय या हंगामाचं, तर ह्याच्यामधले जे काही प्लांट्स आहेत तर त्यांना मोस्टली प्रामुख्याने पावसाचं पाणी गरजेचं असतं आणि त्यांची वाढ व त्यांची ग्रोथ त्या पावसाच्या पाण्यावरतीच अवलंबून असते. कारण बघा, आपल्याकडे भारतात जवळपास जून ते ऑक्टोबर पर्यंतचा जो काही कालावधी आहे तर त्या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडतो. किंवा मग बऱ्याच वेळेला असं होतं की नोव्हेंबर पर्यंत सुद्धा आपल्याकडे पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मग बघा, खरीप हंगामामध्ये काय होतं, तर जे काही पाऊस पडतो तर त्या पावसाच्या पाण्यावरतीच ती जी काही पिकं आहेत तर ती पिकं त्या ठिकाणी स्वतःची ग्रोथ करतात आणि आपल्याला हवं असणारं जे काही यील्ड आहे, उत्पन्न आहे किंवा मग जे काही पीक आहे ते आपल्याला मिळत जातात. द सीझन्स फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च इज द रब्बी सीझन. आणि तशाच पद्धतीने ऑक्टोबर पासून मार्च पर्यंतचा जो काही सीझन आहे त्याला आपण रब्बी हंगाम म्हणतो. आता या हंगामामध्ये जे काही पावसाचं पाणी ते तर नसणार आहे, कारण ते जमिनीमध्ये पूर्णपणे सोक केलं जातं, शोषलं जातं. आपण जर समजा उदाहरणामध्ये मातीवरती थोडंसं पाणी टाकलं, 2 ते 1 जवळपास 4-5 मिनिटानंतर बघा ते पाणी पूर्णतः त्या मातीमध्ये शोषलं गेलेलं असेल. मग पावसाचं पाणी कितीही मोठ्या प्रमाणात असलं तरी सुद्धा काय होतं, त्या ठिकाणी जमिनीमध्ये शोषलं जातं. द रिट्रीटिंग मान्सून्स अँड ड्यू आर द सोर्सेस ऑफ वॉटर फॉर द क्रॉप्स. आणि या हंगामातली जी काही पिकं असतात तर परतीचा जो काही मान्सून आपल्याकडे म्हणला जातो, म्हणजे मान्सून पावसाळा संपताना जे काही पाऊस पडतात छोटे छोटे, तो पाऊस असेल, ड्यू ड्रॉप्स दवबिंदू असतील, तर हे या पिकांचं पाणी मिळवण्याचा प्रमुख स्रोत असतो. इन ऍडिशन सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. आणि याचीच ऍडिशन जर आपण केली तर यामध्ये बघा, काही पिकं हे मार्च आणि जून या दरम्यान सुद्धा वाढतात. आपल्याकडे प्रामुख्याने या वेळेमध्ये उन्हाळी शेंगा पेरल्या जातात किंवा बरेचशी पिकं त्या ठिकाणी आपण कमी कालावधीमध्ये घेऊ शकतो. 3 महिन्यांचा कालावधी जवळपास, तर जवळपास 3 ते 4 महिन्यांचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये आपण विशिष्ट प्रकारची पिकं घेऊ शकतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्यालाच आपण समर क्रॉप्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता तर तुम्हाला सीझन समजले, आय होप सो. त्यानंतर कॅन यू टेल या संदर्भाखाली आपल्याला थोडीशी माहिती विचारण्यात आलेली, विच इज द सीझन फॉर ग्रोईंग राईस. आता जे काही भात शेती केली जाते, तांदळाची शेती केली जाते, तर त्यासाठी बेस्ट सीझन कोणता असेल, तर बरेचसे बेस्ट सीझन म्हणजे बघा, खरं तर तांदूळ हा जो काही पीक आहे तर ते प्रामुख्याने अशा भागात घेतलं जातं ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे किंवा तेथील जी काही जमीन आहे ती दलदलयुक्त आहे, तर अशा ठिकाणीच या गव्हाचं उत्पन्न घेतलं जातं. त्यानंतर बघा की आपली गरज ही शेतीद्वारे भागते हे आपल्याला समजलं, पण त्या शेतीमध्ये आपल्याला बरीचशी कामं करावी लागतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ऍग्रिकल्चर वर्क म्हणतो, शेतीतील कामं म्हणतो. मग आता शेतीमध्ये काय काय कामं असतात लक्षात घ्या. एव्हरी फार्मर विशेस टू गेट अ गुड हार्वेस्ट. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की प्रत्येक वर्षी शेतातलं जे काही उत्पन्न असेल ते भरघोस व्हावं, चांगलं व्हावं. तर फार्मर काय जाणवतं तुम्हाला या शब्दावरून, तर शेतकरी.
तर असा एखादा माणूस जो स्वतः अन्न पिकवतो आणि संपूर्ण जगाला अन्न देतो त्यालाच आपण शेतकरी म्हणतो, अन्नदाता म्हणतो थोडक्यात. तर मग प्रत्येक शेतकऱ्याची एक इच्छा असते की प्रत्येक वर्षी भरघोस असं अन्न पिकावं आणि सर्वांना मी अन्न द्यावं. अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स अ गुड इन्कम. जर चांगल्या पद्धतीचं पीक आलं किंवा खूप भरघोस पीक झालं तर त्या ठिकाणी अर्थातच खूप चांगली कमाई होणार आहे. म्हणजे पीक जास्त झालं, समजा उदाहरणामध्ये बघा, आपण 2 एकर इतका प्रदेश घेतला. आता एकर, हेक्टर हे एकक आहेत, हे युनिट आहेत. कशाचे? तर आपण ज्या पद्धतीने 2 गावातलं अंतर मोजण्यासाठी किलोमीटर, मीटर हे अंतर वापरतो, हे एकक वापरतो, तशाच पद्धतीने शेती मोजण्यासाठी एकर आणि हेक्टर हे एकक वापरले जातात. समजा उदाहरणामध्ये आपण 2 एकर मध्ये काय केला? ऊस लावला. ओके, काय केलं आपण? 2 एकर मध्ये ऊस लावला आणि त्यासाठी आपला खर्च आला होता जवळपास 50,000 आणि आपलं उत्पन्न निघालंय 3 लाख. मग अर्थातच त्या ठिकाणी काय असेल? तर त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार, आपलं आर्थिक इन्कम वाढणार, आपलं राहणीमान वाढणार, आपला राहण्याचा दर्जा सुधारणार, क्वालिटी सुधारणार, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी होतील. Fertile land, good quality seeds and fertilizers and availability of water are essential for good harvest. तर एक चांगलं उत्पन्न येण्यासाठी किंवा भरघोस अशा पद्धतीचं उत्पन्न येण्यासाठी किंवा घेण्यासाठी काय करावं लागतं? तर चांगली सुपीक जमीन असावी लागते, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन्स असतील. त्यानंतर चांगल्या प्रकारचे बियाणं वापरावे लागतात, चांगल्या प्रकारची खतं वापरावी लागतात, कीटकनाशक वापरावे लागतात. पाण्याची चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबिलिटी असावी, म्हणजे जेवढ्या पिकाला गरज आहे तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला पाणी भेटायला हवं. इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॅरी आउट द टास्क ऑफ टिलिंग द लँड. एवढंच नाही तर जमिनीची मशागत करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. द क्रॉप इन फील्ड मस्ट बी प्रोटेक्ट अँड द हार्वेस्टेड क्रॉप मस्ट बी ऑल्सो स्टोर्ड सेफली. आता उत्पन्न खूप छान आहे, भरीव आहे, भरघोस आहे, पण बघा त्या ठिकाणी जे काही उत्पन्न असणार आहे तर त्याचं प्रोटेक्शन करणं, संरक्षण करणं, त्याची हार्वेस्टिंग करणं, कापणी करणं आणि त्याची रास करणं म्हणतो आपण थोडक्यात. तर ते झाल्यानंतर सुद्धा त्याचं व्यवस्थितपणे, सुरक्षितपणे स्टोरेज करणं हेही महत्वाचं असतं. ऑल ऑफ दिस प्रोसेसेस आर इम्पॉर्टंट. आणि या ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या खूप महत्वाच्या आहेत. द population of our country is increasing and still the needs of all the people are being met. आणि आपल्या देशाची जी काही लोकसंख्या आहे ती खूप वाढते, दिवसेंदिवस वाढते आणि अर्थातच लोकसंख्या वाढते, मग अन्नाची गरज वाढणार आणि मग लोकांना जास्त प्रमाणामध्ये अन्नाची टंचाई जाणवणार. This has been possible because of modern improved methods of agriculture. आणि अन्नाची गरज भागवणं हे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे शक्य झालेलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय? तर शेती करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे. तर पूर्वी काय केलं जायचं? तर पारंपरिक शेतीची पद्धत होती, ज्याला आपण ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर म्हणतो. पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची, त्यामध्ये खूप कष्ट असायचे, खूप एनर्जी घालावी लागायची आणि उत्पन्न मात्र कमी असायचं. पण आपण आधुनिक ऍग्रिकल्चरचा, मॉडर्न ऍग्रिकल्चरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बघा एनर्जी कमी लागते, कष्ट कमी लागतात आणि आपल्याला भरघोस असं उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं. मग ही ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर कशा पद्धतीने केली जायची हे लक्षात घ्या. इन द ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर, प्लोइंग, टिलिंग एक्सेट्रा वर डन विथ द हेल्प ऑफ ऑक्सन. तर या पारंपरिक शेतीमध्ये काय केलं जायचं? तर जे काही ऍग्रिकल्चर आहे, शेती आहे, तर त्यामध्ये नांगरणी असेल, खुरपणी असेल, कोळपणी असेल, तर हे सर्व ऑक्सन म्हणजे बैलाच्या मदतीने केलं जायचं आणि त्यासाठी आपली एनर्जी जायची, त्या बैलांची एनर्जी जायची आणि खूपसा वेळ त्या ठिकाणी लागायचा आणि हवं तसं काम सुद्धा परफेक्टली व्हायचं नाही. मग बघा, a huge leather bag driven with the help of the oxen was used to draw water from the well. पूर्वी आतासारख्या ज्या काही पंपिंग मोटर्स आहेत तर त्या पंपिंग मोटर्स अवेलेबल नव्हत्या. सो मग शेतकरी काय करायचे? तर मोट नावाची एक लेदरची, चामड्याची खूप मोठी पिशवी असते. मग त्या पिशवीला काय केलं जातं?
तर इथे दाखवल्याप्रमाणे बैलांना अशा पद्धतीने चरख्यावरती ती पिशवी बांधली जाते आणि तिला विहिरीमध्ये टाकलं जातं आणि विहिरीतून या बैलांना पुढे ढकलून त्या मोटेद्वारे पाणी काढलं जायचं आणि त्या पिकांना पाणी दिलं जायचं. मग याच्यामध्ये काय व्हायचं, एकतर व्यवस्थितपणे पिकांना पाणी भेटायचं नाही, पाण्याचा अपव्यय व्हायचा खूपसा, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी व्हायच्या. पण मॉडर्न टेक्नॉलॉजी आज आपण वापरतो, पंपिंग मशीन्स आहेत आपल्याकडे, वेगवेगळे इरिगेशनच्या मेथड्स आहेत आपल्याकडे, त्यामुळे हा जो काही वॉटर लॉस होता तो कुठेतरी थांबला गेला. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग एक्सेट्रा was done by the members of the farmers family themselves with the help of oxen. तेवढंच नाही तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील जे काही इतर सदस्य होते ते सुद्धा खुरपणी असेल, कोळपणी असेल किंवा मग त्याची रास करणं असेल, अशा पद्धतीची कामं त्या ठिकाणी करायची. म्हणूनच तर जे काही फार्मर्स आहेत तर ते कॅरी आउट दिस टास्क विथ द हेल्प ऑफ मशीन्स. आणि आता जर बघितलं आपण सध्याच्या स्थितीला तर शेतकरी काय करतात, तर मशीनच्या मदतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते ही सर्व कामं लवकरात लवकर आणि वेळेची बचत करून, कष्टाची, पैशाची बचत करून करतायत. त्यानंतर पुढे बघा, इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर मध्ये दुसरा भाग आहे इम्प्रूव्ह सीड्स. ठीक आहे, आपण मेथड्स बदलल्या, पण जे काही बियाणे आहेत ते जर आपण पूर्वीचेच वापरले तर काय होईल, आपल्याला भरघोस हवं तितकं उत्पन्न मिळणार आहे का? अर्थातच नाही. मग त्यासाठी आपण आपले जे काही सीड्स आहेत, आपले जे काही बिया आहेत तर ते सुद्धा कुठेतरी इम्प्रूव्ह करायला हव्यात, ते त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी सुधारणा व्हायला हवी. अर्लियर इट वॉज कस्टमरी टू प्रिझर्व द सीड्स ऑफ वन हार्वेस्ट फॉर सोविंग इन द नेक्स्ट सीझन. आता उदाहरणामध्ये बघा, आपल्याकडे आता सोयाबीन निघतं या कालावधीपर्यंत. या वर्षी जे काही सोयाबीन निघेल तर त्यातला थोडासा भाग हे पुढच्या वर्षी पेरण्यासाठी ठेवला जायचा. Those seeds did not have a high yield आणि अशा पिकांना खूप जास्त उत्पन्न मिळायचं नाही. आता सध्या बाजारामध्ये इम्प्रूव्ड सीड्स आलेले, ज्या की खूप रिसर्चद्वारे, संशोधनाद्वारे तयार झालेले आहेत, तर ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत बऱ्याचशा पिकांच्या. त्यामध्ये बघा, ज्वारी आहे, तांदूळ आहे, भुईमुगाच्या शेंगा, गहू, असे वेगवेगळे पिकं आणि त्यांच्या इम्प्रूव्ड सीड्स म्हणजे सुधारित बिया आपण म्हणतो, संकरित बिया या ठिकाणी म्हणलं जातं, तर त्या आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. तर त्यांना खूप भरघोस उत्पन्न असतं, त्यांच्यावरती किडे अटॅक करू शकत नाहीत किंवा मग ते वेगवेगळ्या कीटकांशी, वेगवेगळ्या आजारांशी लढू शकतात. तर काही व्हरायटीज ह्या कमी कालावधीमध्ये लवकर त्यांची ग्रोथ होते, ते लवकर वाढतात, त्यांना हाय यील्ड असते कमी पाण्यामध्ये सुद्धा. तर असे त्यांचे फीचर्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा की मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन. आता सीड्स आपण इम्प्रूव्ह केले, पण त्या सीड्सला हवं तेव्हा त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार किंवा त्याच्या गरजेनुसार पाणी सुद्धा भेटायला हवंय. तर यामध्ये बघा, जे काही क्रॉप्स आहेत तर ते खूप छान पद्धतीने वाढतात जर त्याला वेळोवेळी पाणी दिलं तर. मग आता नदीतून, तलावातून किंवा मग विहिरींमधून आपण ठिबक सिंचनाच्या मदतीने किंवा इरिगेशनच्या मदतीने काय करतो, पाणी घेतो. पावसाळ्याचं पाणी असेल तेही जमा करतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बिल्डिंग्स मध्ये, डॅम्स मध्ये, बंधाऱ्यांमध्ये पाणी स्टोअर करतो आणि त्याचाच वापर आपण नंतर वापरतो. त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे जी काही आपली भूजल पातळी असते, भूजल म्हणजे काय, तर जमिनीखाली सुद्धा पाणी असतं, तर त्याची सुद्धा पातळी कुठेतरी वाढते. क्रॉप्स वेर ट्रॅडिशनली वॉटर्ड थ्रू कॅनल्स. आणि हे जे काही क्रॉप्स असतात तर ते ट्रॅडिशनली काय केले जातात, तर वॉटर केले जातात कॅनल्सद्वारे. आता ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिक पद्धतीने कॅनल त्या ठिकाणी बनवले जातात, शेतात बंधारे बनवले जातात किंवा मग अशा पद्धतीचे वेगवेगळे छोटे छोटे पाट बनवले जातात आणि त्या पाटांद्वारे पाणी दिलं जायचं पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीनं. पण आता काय होतंय, तर यामुळं याचा दुरुपयोग असा होता की खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन व्हायचं. म्हणजे समजा फरशीवरती पाणी सांडलं, काही वेळेनंतर आपण जर पाहिलं तर ते पाणी राहतं का? नाही. कारण काय, त्या ठिकाणी त्याची वाफ होते, त्याची वाफ होऊन ते आपल्या वातावरणामध्ये मिसळतं. मग आता बघा, काही इरिगेशनच्या म्हणजे ठिबकाच्या वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते, ज्यामुळे प्लांटला म्हणजे पिकांना भरघोस पाणी तर मिळेलच, त्याच वेळेला आपली पाण्याची सुद्धा बचत होणार आहे. त्या ठिकाणी बघा, ड्रिप इरिगेशन मेथड आहे, ज्यामध्ये काय असतं, तर पाईपला होल असतात, अशा पद्धतीने विशिष्ट अंतरावरती होल असतात आणि त्याच ठिकाणी त्या पिकाला पाणी मिळवलं जातं, दिलं जातं त्याच्या गरजेनुसार.
आणि त्यानंतर स्प्रिंकल इरिगेशन आहे, ज्याला आपण तुषार सिंचन म्हणतो. फवारे उडल्यासारखं ते उडतात आणि वेगवेगळ्या साईजचे, डिफरंट साईजचे तुषार आपण त्या ठिकाणी बनवू शकतो आणि पिकांना पाणी देऊ शकतो. थोडासा विचार करा, जर आपण पारंपरिक पद्धतीने शेती केली असती तर आज आपल्याकडे पाण्याचा किती लॉस झाला असता. आता हे झालं पाणी, सीड्स किंवा मग आधुनिक पद्धतीने शेती कशा पद्धतीने करायची याबद्दलचं. पण फर्टिलायझर्स म्हणजे ज्याला आपण खतं म्हणतो, मग ती खतं आपण कशी वापरणार आता? आधुनिकच वापरणार ना अर्थातच. If the same crops are grown repeatedly in a field, the fertility of the soil decreases. आपण जर एकाच भागामध्ये, शेताच्या एकाच भागामध्ये एकच पीक वारंवार घेतोय, सतत 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 तेच पीक घेतोय, तर त्या ठिकाणी जमिनीची जी काही सुपीकता आहे तर ती कमी होते. म्हणजे बघा, तुम्हाला आई काय करते, रोज एकच भाजी देते, दररोज एकच भाजी देते, असं जवळपास 4-5 महिने चालते. तर तुम्हाला त्यानंतर जेवण करण्याची इच्छा राहील का? राहणार नाही. मग तशाच पद्धतीने आता या जमिनीमध्ये आपण वारंवार तेच तेच पीक काय करतोय, तेच तेच पीक पेरतोय. मग त्या जमिनीची जी काही न्यूट्रिशन्स व्हॅल्यू असेल, म्हणजे काय तर ती जी काही त्याची पोषक द्रव्य असतील तर ते कुठेतरी संपतील, ते कमी होतील आणि म्हणूनच अल्टरनेटिव्हली आपण काय करायला हवे, पिकं घ्यायला हवे. देन वी हॅव टू ऍड फर्टिलायझर्स टू द सॉइल टू रिस्टोर इट्स प्रोडक्टिव्हिटी. किंवा मग त्याही पेक्षा आपण काय करू शकतो, जमिनीमध्ये खतं त्या ठिकाणी टाकू शकतो, ज्यामुळे त्याची जी काही सुपीकता आहे ती कुठेतरी वाढेल. फर्टिलायझर्स प्रोव्हाइड द रिक्वायर्ड न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस टू द क्रॉप. खतांमुळे काय होतं तर त्या जमिनीला, त्या पिकांना हवे ती पोषक द्रव्य मिळतात. दे आर टू काइंड्स ऑफ फर्टिलायझर. तर फर्टिलायझरचे सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे नॅचरल फर्टिलायझर्स अँड सेकंडली केमिकल फर्टिलायझर्स. आता नॅचरल म्हणजे काय, जे निसर्गतः मिळतात त्यांना आपण नॅचरल फर्टिलायझर्स म्हणतो आणि जे आपण तयार केलेले वेगवेगळे केमिकल्स मिक्सअप करून त्यांना आपण केमिकल फर्टिलायझर्स असं म्हणतो. जे काही नॅचरल फर्टिलायझर्स आहेत त्यांना आपण मॅन्युअर्स म्हणजे खते म्हणतो आणि ते वेगवेगळ्या मटेरियल्स पासून ऑब्टेन केले जातात. लाईक ग्रीन वेस्ट असतात, पालापाचोळा असेल, वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळे अवयव असतील, पिकं असतील कुजलेली सडलेली यापासून म्हणा, किंवा ॲनिमल डंक, शेण असेल किंवा इतर प्राण्यांची विष्ठा असेल, तर यापासून काय होतं, तर यापासून थोडक्यात हे नॅचरल फर्टिलायझर बनतं. आणि तुमच्या माहितीसाठी मुलांना, जे काही नॅचरल फर्टिलायझर्स असतात तर त्याची किंमत ही केमिकल फर्टिलायझर पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे जर आपण बाजारात गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही किंमत विचारली तर केमिकल फर्टिलायझरच्या तुलनेमध्ये नॅचरल फर्टिलायझरची किंमत जास्त असते. कारण बघा, त्याचं प्रोडक्शन कमी होतं आणि त्याच पद्धतीने ती प्रक्रिया होण्यासाठी, निसर्गतः ती प्रक्रिया होते खत बनवण्याची, बराचसा कालावधी लागतो, म्हणून त्याची किंमत ही जास्त असते. आता केमिकल फर्टिलायझर्स कसे आहेत बघा. Chemical or artificial fertilizers are mixtures of different chemical substances in specific proportions useful for agriculture. आता केमिकल फर्टिलायझर्स हे मिक्सचर असतात वेगवेगळ्या केमिकल सबस्टन्सेसचं. त्याच्यामध्ये बरेचसे प्रपोर्शन्स असतात जे की आपण ऍग्रिकल्चर मध्ये वापरतो. नेक्स्ट पॉइंट, इन ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर ऑर्गॅनिक मॅन्युअर सच एज कंपोस्ट वर यूज्ड. तर जी काही पारंपरिक शेती होती त्यामध्ये आपण काय करायचो, त्यामध्ये आपण कंपोस्ट सारखे सेंद्रिय खत वापरायचो. केमिकल फर्टिलायझर्स केम टू बी यूज्ड फॉर क्विकर ग्रोथ अँड हायर यील्ड्स. जे काही केमिकल फर्टिलायझर्स असतात तर ते क्विकर ग्रोथ होण्यासाठी, म्हणजे लवकरात लवकर वाढ होण्यासाठी आणि जास्त उत्पन्न घेण्यासाठी वापरले जातात. म्हणूनच याचे जे काही हार्मफुल इफेक्ट्स आहेत, म्हणजे जे काही घातक परिणाम आहेत, तर ते त्या फर्टिलायझर्समुळे आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतात. जर केमिकल फर्टिलायझरचा वापर खूप जास्त झाला तर ते जे काही केमिकल्स आहेत तर ते मातीमध्ये अक्युमुलेट होतात, जमा होतात आणि यामुळे सुद्धा जमिनीची जी काही प्रोडक्टिव्हिटी किंवा फर्टिलिटी आहे ती कुठेतरी कमी होते. एवढंच नाही तर आपण जर जमिनीपेक्षा किंवा त्या पिकापेक्षा जास्त प्रमाणामध्ये ओव्हर वॉटरिंग केलं तरी सुद्धा त्या जमिनीची जी काही सॅलिनिटी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही क्षार आहेत तर ते कुठेतरी कमी होतात किंवा ते वाहून जातात. आणि असं प्रामुख्यानं तेव्हा पाहायला मिळतं ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे. उदाहरणामध्ये
वेगवेगळ्या धरणांजवळ, वेगवेगळ्या नद्यांच्या क्षेत्राजवळ असं पाहायला आपल्याला मिळतं. जर जमीन एकदा सलाईन बनली किंवा फॅलो बनली तर त्याचं टेस्ट करून घेणं, टेस्ट जर आपण केली तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची कमतरता आपल्याला जाणवते आणि परत तिला फर्टाईल सॉइल बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जोडाव्या लागतील आणि हे करणं खूप कॉस्टली असेल, टाइम कन्झ्युमिंग असेल, त्यामध्ये आपला वेळही जाईल आणि पैसा सुद्धा जाईल. म्हणूनच आपण हे फर्टिलायझर्स वापरणं कुठेतरी टाळावं आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा म्हणजेच नॅचरल फर्टिलायझर्सचा वापर करावा. त्यानंतरचा पुढचा मुद्दा असणार आहे आपला, पुढचा नेक्स्ट भाग असणार आहे की प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स. आता आपण इथपर्यंतचा भाग पाहिला की फर्टिलायझर्स कसे वापरायचे, त्यांना पाणी कशा पद्धतीने द्यायचं हे समजून घेतलं. पण त्या पिकांचं संरक्षण कशा पद्धतीने केलं जातं बघा. डिसीजेस अँड पेस्ट अटॅक्स कॅन डॅमेज क्रॉप इन द फील्ड्स. वेगवेगळे जे काही आजार आहेत किंवा मग वेगवेगळे कीटकनाशक आहेत तर हे काय करतात, तर हे वेगवेगळ्या पिकांना डॅमेज करू शकतात, त्यांचं नुकसान करू शकतात. मग त्यावरती उपाय म्हणून काय आपण कीटकनाशक किंवा मग पेस्टिसाइड्स, तृणनाशक, कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरतो. त्या केमिकलमुळे काय होतं तर किंवा मग जे काही बिया आहेत तर त्या बियांना पेरण्यापूर्वीच त्याच्यावरती हे वेगवेगळे कीटकनाशक किंवा तणनाशक मारली जातात. आता त्यानंतरचा पुढचा मुद्दा असणार आहे आपला की धान्याचं स्टोरेज कशा पद्धतीनं करायचं. आपण धान्याची वाढ व्यवस्थितपणे केली, त्याचं प्रोटेक्शन केलं, त्याची ग्रोथ होईपर्यंत आपण बरेचसे कष्ट घेतले. मग आता आपण काय केलं, त्याची हार्वेस्टिंग केली, त्याची रास केली, पण त्याचं स्टोरेज कशा पद्धतीनं करायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला इम्प्रॉपर स्टोरेजमुळं त्या ठिकाणी बऱ्याचशा क्रॉप्स काय झालेले, वेस्ट झालेले आपल्याला पाहायला मिळते. स्टोरिंग द हार्वेस्टेड क्रॉप सेफली इज as important as the increasing the production. जेवढ्या पद्धतीने उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे तेवढ्याच पद्धतीने त्याचं स्टोरेज करणं सुद्धा महत्वाचं आहे. व्हॉट स्टेप्स आर टेकन फॉर दिस पर्पस, आणि यासाठी आपण कोणत्या कोणत्या पायऱ्या फॉलो करतो तर बघा. द ग्रेन इज ड्राईड वेल इन द सन अँड फिल इन सॅक्स. जे काही धान्य असेल तर त्याला आपण व्यवस्थितपणे वाळवायला हवंय, प्रखर उष्णतेमध्ये, प्रखर उन्हामध्ये आपण त्याला वाळवायला हवंय आणि त्याला पोत्यांमध्ये भरायला हवंय. जे काही सॅक्स आहेत ते नंतर घरांमध्ये किंवा मग आपण त्याला विकायचे असेल विक्री करण्यासाठी गोदामामध्ये किंवा दुकानामध्ये व्यवस्थितपणे ठेवायला हवे. तर जे काही साठवलेलं धान्य आहे ते दोन पद्धतीनं खराब होऊ शकतं. पहिलं म्हणजे उंदरांच्या मदतीनं किंवा इन्सेक्टच्या मदतीने स्पॉइल होऊ शकतं, किंवा मग आपण जर त्याला डॅम्प म्हणजे ज्या ठिकाणी खूप दमट वातावरण आहे, ज्या ठिकाणी खूप मॉइश्चर आहे त्या रूम मध्ये, त्या जागेमध्ये, तर त्यामुळं त्या धान्याला किंवा मग त्या पोत्यांना काय होऊ शकतं, फंगस येऊ शकतात. म्हणजे एक प्रकारचं शैवाल येतं बघा, तर त्या पद्धतीचे ते शैवाल येऊ शकतं आणि ते आपल्यासाठी खाणं हानिकारक सुद्धा ठरू शकतं. सो या ठिकाणी बघा की यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. काय डोकं वापरायचं आपल्याला, काय डोकं चालवायचं बघा. व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ स्टोरिंग ग्रेन इन वॉटल अँड डॉब बास्केट्स. आता डॉब बास्केट्स आणि वॉटल असतात, तर त्याच्यामध्ये जर आपण धान्य साठवलं तर काय होतं, तर त्यामुळे वाळवी किंवा कीटक त्या ठिकाणी येत नाहीत आणि त्यापासून आपलं संरक्षण होतं. त्यानंतर फूड स्टोरेज अँड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट. आपण इतके कष्ट केले आणि पिकाचं उत्पन्न घेतलं, पण त्याचं स्टोरेज आता कशा पद्धतीनं करायचं, त्याची साठवणूक आता कशा पद्धतीनं करायचं हे लक्षात घ्या. लाईक ह्युमन्स अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो स्टोर फूड. मानवाप्रमाणेच इतर सुद्धा सजीव काय करतात, धान्य साठवतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ते करतात. मुंगे सारखे इन्सेक्ट सुद्धा धान्य साठवतात. बघा ते किती छोटे छोटे असतात मुंगी. तुम्ही कधी पाहिले मुंग्यांना, तर त्या मुंग्या काय करतात, इतके छोटे छोटे असतात तरी सुद्धा त्यांच्या वजनाच्या दुप्पट तिप्पट ते अन्न साठवत असतात. तर सातत्याने ते त्यांच्या अँटिनावरती काहीतरी घेऊन जात असतात. बघा कधीतरी निरीक्षण करा. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स. ज्या काही मधमाशा असतात तर त्या फुलांमधून जे काही त्यांचा गंध असेल, रस असेल, तर ते जमा करतात आणि त्यापासून मधमाशाचं जे काही पोळे तर ते पोळं बनवलं जातं. ज्या काही स्क्विरल्स आहेत तर त्या बिया जमा करतात आणि
आपणच नव्हे तर इतर प्राणी सुद्धा काय करतात, अन्न स्टोअर करतात, जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते खातात. ऑल द टाइम प्लांट्स आर बिझी प्रोड्युसिंग द फूड दे नीड. आपण बघतो की प्रत्येक वेळेला जे काही प्लांट्स आहेत तर ते अन्न बनवण्यामध्येच बिझी असतात, कारण ते आपलं सर्वांचं अन्न आहे. म्हणूनच काही प्लांट्स काय करतात, तर काही कालावधी करिता जे काही अन्न आहे तर ते साठवतात. आणि आपण अशा काही गोष्टींना अशा काही प्लांट्स बद्दल जाणून घेणार आहोत. उदाहरणामध्ये ऑनियन्स आहेत, लसूण आहे, पोटॅटो आहे, अद्रक आहे, किंवा मग रताळं, असे पदार्थ, असे वेगवेगळे फूड्स ज्यामध्ये काय होतं की त्यांच्या बॉडीमध्ये जे काही वेगवेगळे काय असतात, वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फूड असतात तर ते स्टोअर केले जातात. बघा, ते रूट्स असतात, त्या प्लांट्स मध्ये जे काही फूड आहे तर ते स्टेम्स मध्ये किंवा रूट्स मध्ये स्टोअर केलं जातं. आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या गरजेनुसार काय करतो, अन्न घरामध्ये साठवत असतो. भारतामध्ये आता आपण ऍग्रिकल्चर कल्टिवेशनच्या खूपशा मेथड आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मग आपण आता काय करतोय की मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाचं उत्पन्न करतोय, आणि सध्या मागणी सुद्धा खूप आहे. त्यामुळे बघा, हे जे काही फूड ग्रेन्स आहेत तर ते खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोदामध्ये साठवले जातात. काही वेळेला जे काही प्रोडक्शन आहे तर त्यामुळे पूर, दुष्काळ किंवा मग वादळ यासारख्या गोष्टींमुळे काय होतं, तर ते खराब होतं, उत्पन्नाची हानी होते, नुकसान होतं. अशा वेळेला जे काही स्टोअर केलेलं अन्न आहे तर ते आपण लोकांसाठी वापरतो, त्यांना देतो, किंवा मग अर्थक्वेक, भूकंपासारख्या ठिकाणी त्या लोकांना गरज म्हणून आपण ते देऊन टाकतो. विजिट टू अ फेअर प्राइस शॉप. आपल्याला काय करायचंय की रेशन पद्धत काय आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशा पद्धतीने चालते हे जाणून घेण्यासाठी जवळच्या रेशनच्या दुकानाला भेट द्या. असेल जवळ दुकान तर निश्चितपणे भेट द्या. आता या ठिकाणी बघा की आपल्या भारतामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. या ठिकाणी बघा की जेव्हा 1952च्या सुमारास जवळपास भारतामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला, आणि त्या ठिकाणी लोकांना खाण्यासाठी अन्न सुद्धा मिळायचं नाही. मग त्यावेळेला इतकी वाईट परिस्थिती होती मुलांना, की लोकांनी जे काही गवत असतं तर त्या गवताच्या बिया खाऊन त्याने दिवस काढलेले. मग पूर्वी काय व्हायचं, तर आपण पारंपरिक शेती करायचो, पारंपरिक बिया वापरायचो, त्यामुळे उत्पन्न कमी व्हायचं, किंवा मग आपल्याला स्टोरेज करण्याची याबद्दलची काहीच माहिती नव्हती. पण आपल्याकडे एक सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं स्वामीनाथन. त्यांनी खूप रिसर्च केला, त्यांनी इम्प्रूव्ड सीड व्हरायटीज काढल्या, आणि त्यामुळेच काय होतं आज बघा, टुडे अवर कंट्री इज सेल्फ रिलियंट ॲज फार ॲज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स इज कन्सर्न. आज आपण स्वयंपूर्ण, म्हणजे आपल्याला अन्नासाठी इतर देशांवरती अवलंबून राहावं लागत आहे का, तर अर्थातच नाही. वी आर ऑल्सो एबल टू एक्सपोर्ट द सरप्लस ग्रेन. एवढंच नाही तर आपण स्वतःची अन्नाची गरज भागवून इतर देशांना काय करतोय, तर जे काही धान्य आहे तर ते विकतोय. तर आपल्याकडे सध्या जे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन वाढलेले आहे, तर याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन म्हणतो, यालाच आपण हरित क्रांती म्हणतो. तर ते खूप वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या शोधांमुळे झालेलं आहे. बरेचसे लोक त्या ठिकाणी काम करायचे, बरेचसे वैज्ञानिक म्हणा, बरेचसे शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी काम करायचे. आणि या रिसर्चचं किंवा या सुधारणेमागचं कारण फक्त आणि फक्त एम एस स्वामीनाथन आहेत. तर एम एस स्वामीनाथन यांनी गव्हाच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हरायटी काढल्या, आणि तिथूनच पुढे आपल्या जे काही भारतातला उत्पन्नाचा दर्जा होता तो वाढला गेला, आणि आज भारत अन्नाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे. आणि आपल्याकडे बघा, गव्हाच्या विविध प्रजाती आहेत. त्यामध्ये एक त्यांनी शोधलेली सोनोरा नावाची प्रजाती होती, जे की आज आपल्या संपूर्ण देशामध्ये त्याला प्रचंड मागणी आहे. फक्त आपल्याच देशात नव्हे तर इतर देशामध्ये सुद्धा आपण ती सोनोरा नावाची प्रजाती देतो, किंवा मग त्याच्या गुणधर्मानुसार अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हरायटीज त्यांनी काढलेल्या. आता हे झालं इंडियाचं. बट यापूर्वीही संपूर्ण जगामध्येच काय झालं, ग्रीन रिव्होल्यूशन झालं. तर त्याचे फादर कोण होते, डू यू नो दॅट? तुम्हाला माहितीये कोण होते? तर ते तुम्हाला शोधायचंय. तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क असेल हा, आणि जर तुम्हाला त्याचा आन्सर मिळाला मुलांना तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. ओके, त्यानंतर बघा पुढे, आता फूड सिक्युरिटी आपण कशा पद्धतीने करतो, तर अन्न आपली बेसिक गरज आहे. आपल्याला जर 5 ते 10 मिनिट उशीर झाला जेवण करण्यासाठी तर आपण घर डोक्यावर घेतो. आपण काय म्हणतो की माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत, आता उंदीर डान्स करायला लागलेत, सो मला लवकरात लवकर जेवायला द्या, असं आपण म्हणतो.
मग बघा, मेनी कंट्रीज हॅव लॉज टू इन्शुअर दॅट एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड अकॉर्डिंग टू देअर नीड. बऱ्याचशा देशांमध्ये काय, तर बऱ्याचशा देशांमध्ये प्रत्येक व्यक्तीला पुरेसा सकस आहार किंवा त्याच्या गरजेप्रमाणे आहार मिळावा यासाठी बरेचसे कायदे, आणि हे जे काही कायदे आहेत त्यांना आपण फूड सिक्युरिटी लॉ म्हणतो. तर 2013 मध्ये आपल्या भारताने सुद्धा त्यासाठी एक लॉ काढलेला ज्याचं नाव आहे फूड सिक्युरिटी लॉ. आणि यामुळेच काय होतं, तर माल न्यूट्रिशन असेल, कुपोषितपणा, स्टार्वेशन, उपासमार जी की भुकेमुळे होते, तर ती कुठेतरी थांबवली जाते. बघा, आपण काय म्हणतो की आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस अन्नाची नासाडी होते. आपल्याला थोडीच भूक असेल तरी सुद्धा आपण एक चपाती घेतो, खूपशी भाजी घेतो, आपल्याला हवी तेवढी खातो आणि बाकीची फेकून देतो. पण तुम्हाला माहितीये, आपल्या देशामध्ये बरेचसे असे मुलं आहेत ज्यांना त्यांच्या गरजेपुरतं अन्न सुद्धा मिळत नाही, आणि मग त्यांना पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि ते खूप छोटे छोटे दिसतात, बारके बारके दिसतात. त्यालाच आपण माल न्यूट्रिशन म्हणतो, त्यालाच आपण कुपोषण म्हणतो. त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अन्न वाचवण्याचा प्रयत्न करा. वाचवायचंय म्हणजे अन्न तुम्ही खाऊ नका अशातला भाग नाही, पण तुमची जेवढी गरज आहे तेवढंच अन्न घ्या, ते वेस्ट करू नका. त्यानंतर पुढे बघा, ऍग्रीकल्चर असिस्टन्स प्रोग्राम म्हणजे काय, तर शेतीला पूरक असे कार्यक्रम. आता आपल्या देशामध्ये शेती ही जवळपास 60% जमिनीवरती केली जाते आणि भारतामध्ये जवळपास 75% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. मग त्यांच्यामध्ये कुठेतरी वाढ व्हावी, सुधारणा व्हावी यासाठी वेगवेगळे प्रोग्राम त्या ठिकाणी राबवले जातात. थ्रू दिस प्रोग्राम farmers are given proper information and guidance about the latest technology, irrigation facilities, improved seeds, use of fertilizers and pesticides, etc. तर या कार्यक्रमाअंतर्गत काय केलं जातं, शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाते. कशाची, तर एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं, ज्यामध्ये बघा टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा वापर आहे, इरिगेशन फॅसिलिटीज आहेत तर त्याची माहिती दिली जाते, वेगवेगळ्या सुधारित संकरित बियांची माहिती दिली जाते, कोणती खते वापरायची किंवा कोणती कीटकनाशक वापरायची याबद्दलची माहिती दिली जाते. They can also get weather forecast and other agriculture related information from these assistance centers. एवढंच नव्हे तर हवामानाचा अंदाज असेल, इव्हन किंवा शेतीच्या बाबतीतली इतर जी काही माहिती ती सुद्धा आपल्याला मिळू शकते. सो बघा, या चित्रामध्ये जो काही शेतकरी आहे तो ऍग्रीकल्चर असिस्टन्स सेंटर द्वारे काय करतोय, माहिती मिळवतो. त्यानंतर नेक्स्ट बघा की याच्यासोबतच ऍग्रीकल्चर स्कूल्स असतात ज्या की शेतकऱ्यांसाठी चालू केले. तर शेतकऱ्याच्या कुटुंबातली व्यक्ती काय असते, तर त्या ऍग्रीकल्चर स्कूलचे सदस्य असते आणि त्यामध्ये मार्केटिंग कमिटीज असतात, वेगवेगळे प्रदर्शन्स असतात शेतकऱ्यांसाठी. ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचं असेल किंवा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज, विद्यालय आहेत मोठी मोठी, टेलिव्हिजन्स असतील म्हणजे टीव्ही, न्यूजपेपर्स म्हणजे आपलं वर्तमानपत्र, पेपर दररोज यायचा घरी, असे वेगवेगळे काय आहेत पिरियडिकल वर्क करतात. म्हणजे ते अगदी विशिष्ट कालावधीमध्ये असं काम करतात ज्याद्वारे या मॉडर्न मेथड्स आहेत, जे काही आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी विकसित असणार ते वापरलं जावं किंवा लोकांमध्ये जागृती व्हावी की यामुळे भरघोस उत्पन्न येतं, आपला वेळ वाचतो, आपला पैसा वाचतो, अशा पद्धतीने. सो आपलं असं जर आपण वेगवेगळे प्रोग्राम राबवले आणि जर शक्य झालं तर आपण मॉडर्न मेथडचा वापर करून आपलं जे काही उत्पन्न आहे ते खूप वाढवायला हवं आणि आपली जी काही संपूर्ण कंट्री आहे तर त्याचा फायदा, त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणारच आहे. त्यानंतर बघा की ऑर्गॅनिक फार्मिंग काय असते, महत्वाचा मुद्दा आणि आजकाल खूप चर्चेत असणारा मुद्दा. तुम्ही कधी बाजारात गेलाय का तुमच्या आई बाबांसोबत, तर त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये गेलो तर जे काही आपले शेतकरी बांधव असतात किंवा विक्री करण्यासाठी आलेले लोक असतात ते म्हणतात की ताई सेंद्रिय शेतीतलं हे फळ किंवा हे जे काही फळ आहेत तर ही सेंद्रिय शेतीतली एक घ्या तुम्ही, असं म्हणलं जातं. मग तुमच्या मनामध्ये तेव्हा प्रश्न येत असतील की सेंद्रिय शेती नेमकी काय असते. बघा, फार्मिंग दॅट रिलीज ऑन नॅचरल मटेरियल्स इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. अशी शेती ज्यामध्ये फक्त आणि फक्त नैसर्गिक घटक वापरले जातात. इट इज अ फॉर्म ऑफ ट्रॅडिशनल ऍग्रीकल्चर. ही कशाची पद्धत आहे, तर ही एक प्रकारे
पारंपरिक शेतीचीच पद्धत आहे, पण बघा ही खूप वेगळी आहे. का वेगळी आहे? कारण याच्यामध्ये उत्पन्न जरी कमी असलं तरी त्याची जी काही क्वालिटी असते ती मात्र हायली न्यूट्रिटिव्ह असते. In this method, the nutritive substances in the soil are retained. तर जमिनीमधले जे काही न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस असतात, पोषक द्रव्ये असतात, ते कायमस्वरूपी राहतात. The organic pesticides used in this method have no harmful effects on those who eat the produce. तर जे काही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स असतात, कीटकनाशक असतात, तर ते त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा हार्मफुल इफेक्ट्स होत नाहीत. जे की हे अशा अग्रिकल्चर शेतीमध्ये बनवण्यात आलेलं अन्न आपण खातो. जे काही ग्रेन्स असतात तर ते खूप न्यूट्रिशियस असतात, त्याच्यामध्ये खूप पोषक द्रव्ये असतात आणि ते चवीसाठी सुद्धा खूप छान असतात. आणि म्हणूनच आता आपण ऍग्रिकल्चर शेतीकडे वळलेले पाहायला मिळतोय. आज सुद्धा बरेचसे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत. या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये मॅन्युअर्सचा वापर केला जातो, जो की प्लांट्स पासून आणि अॅनिमल्स पासून मिळवलं जातं. तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये माशांची हाडं, मासे किंवा मग अॅनिमल एक्सक्रीटा असेल किंवा प्लांट आणि अॅनिमलचे डिकम्पोज्ड बॉडी आहेत तर ते असतात, त्यांचा समावेश त्या ठिकाणी केलेला असतो. उत्पन्न किती मिळालं या शेतीमध्ये हे मॅटर करत नाही, पण तुमची क्वालिटी कशी आहे, तुम्हाला न्यूट्रिशन किती मिळतं हे या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये महत्वाचं ठरतं. आपण जर केमिकल फार्मिंगचा विचार केला किंवा मॉडर्न फार्मिंग बघितली तर त्या ठिकाणी खूपशा वेगवेगळ्या केमिकल्सचा आपण वापर करतो आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेला काय होतं, तर बऱ्याचशा वेळेला त्याची इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती आपल्याला जाणवायला सुरुवात होते. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपला जो काही चॅप्टर होता 12th चॅप्टर तो संपतो. आता या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये जर तुम्हाला काही अडचण आहे तर लगेच कमेंट करा, किंवा मी तुम्हाला होमवर्क साठी एक छोटासा क्वेश्चन दिलेला, दॅट वॉज की आपल्या वर्ल्ड ग्रीन रिव्होल्युशनचे फादर कोण. आता इंडियाचे ग्रीन रिव्होल्युशनचे फादर कोण आहेत, तर एम.एस. स्वामीनाथन आहेत, राईट. बट आपल्या संपूर्ण जगाचे फादर कोण आहेत, आय नो दॅट, बट हे तुमच्यासाठी होमवर्क असेल तर ते फाइंड आउट करा. इंटरनेटची मदत घ्या किंवा तुमच्या टीचर्सची मदत घ्या, इव्हन तुम्ही तुमचे पॅरेंट्स, मोठे ब्रदर सिस्टर असतील त्यांची सुद्धा हेल्प घेऊ शकता. सो फ्रेंड्स, आता ओव्हरऑल चॅप्टर आपला संपलेला आहे. तर या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी किंवा मग या पुढचे जे काही चॅप्टर्स आहेत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 5th स्टँडर्ड एन्व्हायरमेंटल सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तशाच पद्धतीने बघा की एवढेच नव्हे तर आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याच्या सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. सो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.